सेवा भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण सेवा जगाचं कल्याण करू शकते, सेवा समाजाची सेवा करू शकते. ते रंजल्या गाजल्यांची आपण सेवा करू शकतो. भक्ती ही स्वतःपुरती मर्यादित आहे, भक्ती ही स्वार्थी आहे. भक्तीने तुम्ही लोकांच्या कामाला कसे येणार नाही, फक्त स्वतःचं हित साधू शकता. पण मनुष्य देहात आल्यानंतर स्वतः मुक्त झाला त्यावेळेस असं काही म्हणजे त्यांनी मोठा पराक्रम केला. सेवा भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आईवडिलांची सेवा ही प्रथम सेवा आहे. आणि आईवडिलांची सेवा ज्यांनी केली त्याला भक्ती करायची गरज नाही. पुंडलिक पहा ना, पुंडलिकाने भक्ती केली नाही. पुंडलिक भक्त नव्हता. नीट ऐका, पुंडलिक भक्त नव्हता. आपण म्हणतो भक्त पुंडलिक, कारण त्याच्यामुळं भगवंत आला, त्याच्यामुळे पांडुरंग आला, त्याच्यामुळे आपल्याला तुकाराम ज्ञानेश्वर यांचे ज्ञानेश्वरी गाथा पाहायला मिळली. हे आपलं भाग्य मोठं, आपण कलियुगात जन्मलो म्हणून. परंतु पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली म्हणून देव पृथ्वीवर आले. म्हणून सेवा भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या आईवडिलांची सेवा करा. देवाची नाही केली तरी चालेल, भक्ती नाही केली तरी चालेल, सेवा करावीच लागेल. सेवा जर कलियुगामध्ये नाही केली तर मेवा मिळणार नाही. मग तो संसारी असो नाही तर पारमार्थिक असो, सेवा करा. सेवेला कलियुगामध्ये सेवेला महत्त्व आहे, भक्तीला नाही. हे नीट समजून घ्या. ते समजण्यासाठी फार मोठं धाडस लागतं. धन्यवाद.